नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आणि हो, अभ्यास करताय ना? चला तर मग आज आपण काय करणार आहे? वजाबाकी पाहणार आहोत. तर बघूया कशी करायची. बघा, आपलं पहिलं उदाहरण आहे 69 वजा 8. आता आपण काय केलंय? 6 हे दशक आहेत, 9 एकक आहेत आणि वजाबाकी करताना आपण काय करतोय? सुरुवात करत असताना एककाकडून करायची असते. बघा बरं, आता काय करायचं आपल्याला? ह्या 9 मधून हे 8 कमी करायचे आहेत. मग बघा बरं, 9 मधून 8 गेले, किती उरणार? 1. तो एक आपल्याला इथे लिहायचा आहे. आणि 6 आहे तसे, कारण 6च्या खाली कोणतीच संख्या नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढील उदाहरण पहा. 41 वजा 20. आता बघा, 1 मधून 0 गेले. 0 म्हणजे काय? काहीच नाही. मग 1 मधून काहीच गेले नाही तर किती शिल्लक राहणार? 1. 4 मधून 2 गेले. बघा बरं, 4 मधून 2 घालवा, किती उरणार? 2. म्हणजेच उत्तर किती आहे? 21. त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे 45 वजा 12. आता बघा, या 5 मधून आपल्याला हे 2 कमी करायचे आहेत. मग काय करणार? 5 मधून 2 गेले, किती उरणार? 3. आणि ह्या 4 मधून 1 गेला, किती राहिले? 3. म्हणजेच किती उत्तर येणार? 33. त्यानंतर पुढील उदाहरण आहे 67 वजा 23. आता आपल्याला ह्या 7 मधून हे 3 कमी करायचे आहेत. मग 7 मधून 3 गेले, किती शिल्लक राहिले? 4. आणि या 6 मधून हे 2 घालवले, किती उरणार? 4. म्हणजे 67 वजा 23 बरोबर किती येणार आहे? 44. त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे 27 वजा 13. आता बघा, 7 मधून 3 गेले, किती राहिले? 4. आणि ह्या 2 मधून 1 गेला, 1. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 14. त्यानंतर पुढील उदाहरण आहे 86 वजा 5. या 6 मधून 5 गेले, किती राहिले? 1. आणि हे 8 आहे तसे, म्हणजे याचं उत्तर किती आहे? 81. त्यानंतर पुढील उदाहरण आहे 90 वजा 20. आता 0 मधून 0 गेले, म्हणजे काय येणार? 0च. आणि 9 मधून 2 गेले, किती उरले? 7. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 70. त्यानंतर आपलं शेवटचं उदाहरण आहे 99 वजा 74. ह्या 9 मधून हे 4 आपल्याला कमी करायचे आहेत. मग किती येणार? मग बघा बरं, 4च्या पुढे आपण बोटे मोजायची 9 येईपर्यंत, किती येणार? 5. आणि 9 मधून 7 गेले, किती उरले? 2. म्हणजेच 99 वजा 74 बरोबर किती होत आहे? 25.